मंडळी, आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला बळ देणारे देव म्हणजे गणपती बाप्पा. ते आपल्या घरात येतात, आनंद देतात आणि शिकवण देतात की जीवन भक्तिभावाने जगावं. चला तर मग पाहूया अशा 8 गोष्टी ज्या गणेशोत्सवात नक्की कराव्यात. हो, पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पाहूया पहिली गोष्ट कोणती. स्वच्छता आणि शुद्धता. घर, मंदिर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवावं. बाप्पाला शुद्ध वातावरण प्रिय आहे. दुसरं आहे भक्तिभावाने पूजा करायची. दररोज मनापासून आरती करा, दुर्वा, मोदक, फुलं अर्पण करा. तिसरी आहे सत्यवाणी आणि संयम. कटू वचन, राग, खोटं बोलणं टाळा. शांततेत भक्ती वाढते. चौथं आहे दान धर्म आणि मदत. अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना सहाय्य ही खरी सेवा आहे. पाचवं आहे पर्यावरण पूरक सण. मातीच्या मूर्ती, घरगुती विसर्जन आणि निसर्ग जपणे हेच खरे गणेश भक्तीचं रूप. सहावं आहे कुटुंबातील एकता. गणेशोत्सव कुटुंबाला बांधून ठेवतो. भजने, कथा, पूजा अर्चा एकत्र करा. सातवं आहे नामस्मरण व भजन. गणपती बाप्पा मोरया या घोषाने वातावरण पवित्र होते. मंत्र जप व भजन मनाला बळ देतात. आठवं आहे गणपती बाप्पाची सेवा कशी करायची ते. तर मंडळी, बाप्पाची मूर्ती रोज स्वच्छ करून फुलं, दुर्वा अर्पण करायच्यात. त्यांना आवडणारे मोदक, लाडू प्रेमाने नैवेद्य दाखवायचा. सकाळी आणि संध्याकाळी आरती करताना कुटुंबाने सामूहिक प्रार्थना करायची. शक्य असल्यास गणेश मंत्राचा जप करायचा आहे. ओम गण गणपते नमः. बाप्पाला बसवलेल्या ठिकाणी नेहमी दिवा, अगरबत्ती लावून वातावरण पवित्र ठेवायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, बाप्पाची सेवा म्हणजे इतरांना मदत करणं, निसर्ग जपणं आणि प्रेमाने वागणं. तर मंडळी, गणेशोत्सव हा केवळ 10 दिवसांचा उत्सव नाही, तर तो आपल्या आयुष्याचा मार्ग आहे. बाप्पाला दिलेली सेवा, भक्तिभावाने केलेली पूजा आणि लोकसेवा ह्यांचं फळ आपल्याला आयुष्यभर लाभतं. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाची खरी सेवा म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि चांगले आचरण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.